श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत कथा भाग 5. पांडवांची लोकप्रियता आणि शौर्य धृतराष्ट्रापासून लपून राहिले नव्हते. काहीही झाले तरी पांडवांचे शौर्य आणि लोकप्रियता यापासून धृतराष्ट्र विन्मुख राहू शकला नाही. मुलांकडे त्याचा नैसर्गिक कल असतानाही त्याचे पुतण्यांवर प्रेम कमी नव्हते. त्यामुळे आपल्यानंतर राज्याचा वारस म्हणून सर्व जबाबदारी युधिष्ठिराकडे सोपवण्याची त्यांनी घोषणा केली. युधिष्ठिर आणि त्यांच्या भावंडांनी या घोषणेचा योग्य प्रकारे आदर केला. त्यांनी एकत्रितपणे साम्राज्याचा विस्तार केला असे नाही, तर आपल्या शौर्याच्या आणि क्षमतेच्या बळावर लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली. लोक पांडवांनाच जननायक समजत असत. युधिष्ठिराने लोककल्याणासाठी अनेक पावले उचलली. ते त्यांच्या मागण्याच्या सहानुभूतीने विचार करीत, आपल्या सैन्याची देखभाल काळजीपूर्वक करीत, वेळोवेळी ते सैन्यातील मोठ्या अधिकाऱ्यांना भेटत आणि सैन्याच्या हालचालीचे स्वतः निरीक्षण करत. शेवटी धृतराष्ट्रालाच आपल्या घोषणेचे वाईट वाटू लागले. त्यामुळे त्याला आपल्या मुलांकडून अपमानित व्हावे लागत होते. तर आपल्या मुलांसाठी आपण काही करू शकलो नाही याचेही त्याला वाईट वाटत होते. पांडवांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि त्यांच्या मुलांचा तर कोणी उल्लेखही करत नव्हते. त्याचे गुप्तहेर त्याला रोज येऊन सांगत होते की पांडवांच्या कीर्तीमुळे सर्व प्रजा उत्साहित झाली आहे. भावी राजा म्हणून युधिष्ठिराला पाहून ते आनंदत आहेत. युधिष्ठिर राज्यकारभारात अशा प्रकारे दक्ष होता की आपले काका धृतराष्ट्राला एखाद्या प्रकरणी परेशान करणे त्याला योग्य वाटत नसे. आता धृतराष्ट्राला आपल्या मुलांची काळजी वाटू लागली. तो विचार करू लागला, एके दिवशी पांडव राजे होतील आणि आपल्या चांगल्या कार्याने लोकांची मने जिंकून घेतील, तेव्हा मग माझ्या मुलांचे काय होईल? एके दिवशी ते शक्तिमान होऊन माझ्या मुलांना आपल्या अधिकारापासून वंचित तर करणार नाहीत ना? मुले कितीही बिनकामाची असतील तरी आईवडिलांना त्यांचे अहित करावे असे वाटत नाही. अशा वेळी त्याला आपली मंत्री कनिकाची आठवण झाली. त्याला राजकारणातील डावपेच अतिशय चांगल्या प्रकारे माहीत होते. धृतराष्ट्राने कनिकाला बोलवून घेतले आणि आपल्या मनातील शंका सांगितली. तो म्हणाला, राजा, तुझी शंका उचित आहे. राजकारणात सजग राहणे अतिशय आवश्यक असते. खरे तर असे आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमकुवत समजू नये. साप, आग, आजार इत्यादीपासून माणसाने नेहमी सतर्क राहायला हवे. त्याप्रमाणे आपल्या शत्रूबाबतही आपण पांडवांच्या एकेका हालचालीवर लक्ष ठेवायला हवे. योग्य संधी मिळताच त्यांना नियंत्रणात आणायला हवे, नाहीतर कौरव बांधवांचे भवितव्य चौपट होईल. कनिकाचे म्हणणे धृतराष्ट्राला खूप आवडले. दुर्योधनही या हालचालीपासून अनभिज्ञ नव्हता. एके दिवशी तो एकांतात आपल्या वडिलांनाच भेटला आणि म्हणाला, तुम्ही युधिष्ठिराला भावी राजा घोषित करून चांगले केले नाही. आता तर प्रजेमध्ये पांडवांचा रुबाब वाढला आहे. आता प्रत्येकजण युधिष्ठिराला राजा समजू लागला आहे. आता आमचे काय होईल? पांडव राजगादीवर बसताच आम्ही राजकारणातून बेदखल होऊत. धृतराष्ट्र काय उत्तर देणार? त्याला आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता होती. आता तर त्याला ही काळजीही सतवू लागली होती की पांडवांना एकाएकी राजकारभारातून बेदखल केले तर लोक काय विचार करतील. लोकांचा राग सहन करणे सोपे नव्हते. ते म्हणाले, बाळा, तूच काही उपाय सांग, मी काय करू? दुर्योधन म्हणाला, तुम्ही प्रजेची काळजी करू नका. लोकांचे काय? आपण त्यांना धनदौलत आणि भेटींची लालूच दाखवून आपल्या बाजूने करू. मग ते आपल्याला विरोध करणार नाहीत. हळूहळू लोक आपल्या बाजूने होतील, तेव्हा आपण पांडवांना राजगादीवरून सहज दूर करू शकू. हे सर्व इतके सोपे नाही. ते सर्व तुम्ही माझ्यावर सोपवा, दुर्योधन म्हणाला. फक्त अशा प्रकारे काहीही करून तुम्ही पांडवांना थोड्या वर्षांनी राजधानीतून दूर करायला हवे. मग हळूहळू लोकांना आपल्या मुठीत करू. पण बिन सोडून द्या. पांडव जर राजा झाले तर लक्षात ठेवा, आपले अस्तित्व संपून जाईल. आमच्या मुलांनाही दुसऱ्यांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगावे लागेल. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच पांडव शांत राहतील, पण तुम्ही डोळे मिटले की तुमच्या संततीचे नामोनिशाण मिटवले जाईल. मुला, तुला योग्य वाटेल ते तू कर, धृतराष्ट्र लाचार होऊन म्हणाला. खरं तर उघड आपल्या पुतण्याविरुद्ध काही करायला धृतराष्ट्र तयार नव्हता. पांडवांच्या कार्यकुशलतेबद्दल त्यांना आदर होता, पण त्याचवेळी आपल्या मुलांचे भवितव्यही सुरक्षित राहावे असे त्यांना नक्कीच वाटत होते. वडिलांचे अंतर्द्वंद्व दुर्योधनाला कळत होते. ते आपल्या पुतण्यांच्या विरोधात काहीही करणार नाहीत हे त्याला चांगले माहीत होते. म्हणून मग त्याने स्वतःच पांडवांना आपल्या मार्गातून हटविण्याचा निर्णय घेतला. त्याने मनातल्या मनात एक योजना तयार केली आणि वडिलांना म्हणाला, तुम्ही काहीतरी करून पांडवांना काही दिवसांसाठी राजधानीच्या बाहेर पाठवा. त्यांना वारणावतात पाठविणे चांगले होईल. ते शहर राजधानीपासून खूप दूर आहे. धृतराष्ट्राने ही गोष्ट मान्य केली. या कुटील डावपेचापासून दूर असलेला युधिष्ठिर आपल्या राजकारभारात मग्न होता. धृतराष्ट्राने त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली होती. तो ती अतिशय योग्य प्रकारे पार पाडित होता. युधिष्ठिर आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे धृतराष्ट्राला खूप कमी भेटत असे.
एखाद्या दिवसानंतर धृतराष्ट्राने युधिष्ठिराला आपल्याकडे बोलावले. युधिष्ठिर त्यांच्या दरबारात पोहोचला. चहूबाजूला दुर्योधनाने पडवून तयार ठेवलेले अधिकारी बसवलेले होते. राजाला अभिवादन करून युधिष्ठिर आपल्या आसनावर बसला. तेव्हा धृतराष्ट्राने विचारले, काय युवराज, कामकाज कसे चालले आहे? महाराज, तुम्ही जो माझा विश्वास दाखविला आहे तो प्राणपणाने पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. धृतराष्ट्र म्हणाला, मला असे कळले आहे की तू नेहमी खूप व्यस्त असतोस, सदैव आपल्या कामकाजात मग्न असतोस. खरं तर तुझ्यासारखा मदतनीस आणि सहाय्यक मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि समाधानी झाली आहे. मी तुला काही मदत करू शकलो असतो तर किती बरे झाले असते. ते जाऊ दे. मला असे वाटते की तू आता काही दिवस विश्रांती घ्यायला हवी. इतका व्यस्तपणाही काय कामाचा. त्यामुळे तू आपली माता आणि भावंडांसह राजधानीपासून दूर असलेल्या एखाद्या रमणीय ठिकाणी काही दिवस राहण्यासाठी जावे असे मला वाटते. तिथे जाऊन जरा हिंडून फिरून मन ताजेतवाने करायला हवे. त्यासाठी आता तुम्हाला कुठे पाठवायचे याचाच फक्त विचार करायचा आहे. असे बोलून धृतराष्ट्र विचारात हरवून गेला. त्यावर दरबारात जमलेल्या अनेकांनी विविध प्रकारची नावे सुचवली. या नावांपैकी वारणावताच्या नावाची सर्वांनी एका सुरात स्तुती केली. तेव्हा मग धृतराष्ट्र म्हणाला, ठीक आहे, तुम्ही वारणावतामध्ये जाऊन विश्रांती घ्या. तिथे तुम्हाला खूप आनंद मिळेल. लवकरच शिवरात्री येणार आहे. त्यावेळी तर वारणावतातील शोभा पाहण्यासारखी असते. तिथे तुझे काम करून शिनलेल्या मेंदूला स्फूर्ती मिळेल. शिवाय भावी राजासाठी देशाचे भ्रमण आवश्यक असते. प्रजेला भेटण्याची यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकेल? तुला वाटेल तोपर्यंत तू तिथे राहा आणि प्रजेशी जवळीक निर्माण कर. राजाची अशी प्रकारची सहानुभूती पाहून युधिष्ठिर अवाक झाला होता. आपल्याला आपली आई आणि भावंडांसह दूर एकांतात अचानकपणे पाठविण्याची गरज का निर्माण झाली ते त्याला काही कळत नव्हते. त्याने डोळे वर करून दरबारात असलेल्या दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधनानेही आपल्या चेहऱ्यावरील कुटिलतेची भावना लपवीत म्हटले, पिताजी योग्य तेच सांगत आहेत. युधिष्ठिर, तुला विश्रांतीची खरोखर नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही लवकर वारणावताला प्रस्थान करा. युधिष्ठिराला काहीतरी काळे बेरे असल्याचा संशय आला. तो शांत राहिला. त्याने गुपचूपपणे धृतराष्ट्राने दिलेला सल्ला स्वीकारला. आता दुर्योधनाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता तो अतिशय सहजपणे आपल्या वाटेतून पांडवांना दूर करू शकत होता. एक शुभमुहूर्त पाहून पांडवांनी राजधानीचा निरोप घेतला आणि ते वारणावताकडे निघाले. राजधानीतील प्रजा तर त्यांना सोडू इच्छित नव्हती. त्यामुळे सीमेपर्यंत सोडण्यासाठी लोकांची खूप मोठी गर्दी झाली होती. पांडवांना अशा प्रकारे राजधानीपासून दूर ठेवण्याचा दुर्योधनाचा जो डाव होता त्याच्यामुळे काही लोक शशांक झाले. पण त्यांची शंका दूर करताना युधिष्ठिर म्हणाला, राजाच्या धोरणावर शंका घेणे योग्य नाही. त्यांना खरोखरच आमचे भले करायचे आहे. काही अंतरावर पांडवांसोबत भीष्म, द्रोण, विदुर असे ज्येष्ठगणही गेले. भीष्म आणि द्रोण तर त्यांना आशीर्वाद देऊन लवकर माघारी फिरले, पण विदुर त्यांच्यासोबत सीमेपर्यंत गेला. दुर्योधनाच्या कट कारस्थानाची विदुरला संपूर्ण माहिती होती. पांडवांचा निरोप घेताना त्याने पांडवांना सांकेतिक भाषेत सावध केले. ऐक युधिष्ठिर, शत्रूपासून नेहमी सावध राहायला हवे. जो शत्रूंना आधीच ओळखतो तो कधीही पराभूत होत नाही. काही हत्यारी अशीही असतात जी लोखंडाची तर नसतात पण खूप खोलवर घाव करतात. अशा हत्यारांपासून सावध राहायला हवे. आग जंगलाला खाक करून टाकते पण बिळात घुसत नाही. आता तुम्ही लोक जा आणि माझ्या म्हणण्याचा शांतपणे विचार करा. काही क्षण युधिष्ठिराने विचार केला आणि मग म्हणाला, आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही पूर्णपणे सतर्क राहू. पांडव आपली माता कुंतीसह वारणावतात पोहोचले. तेव्हा तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. घराघरातून त्यांच्यासाठी स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करून आणण्यात आले. लोकांनी अतिशय आग्रहाने त्यांना आपल्या घरी नेले आणि त्यांचा आदर केला. शिवरात्रीच्या वेळी पांडवांना खरोखरच तिथे खूप आनंद झाला. सामान्य जनतेसोबत मिळून मिसळून पांडव उत्साहात सहभागी झाले आणि मजा केली. तिकडे दुर्योधनाने आपला विश्वासू व्यक्ती पुरोचनाला वारणावतात पाठविले. तिथे जाऊन पुरोचनाचे काय करायचे आहे ते त्याला दुर्योधनाने चांगल्या प्रकारे समजावून सांगितले होते. पुरोचन गृहनिर्माण कलेमध्ये अतिशय तज्ज्ञ होता. त्याने वारणावतात गेल्यावर लवकरच एका भव्य प्रकारचे भवन निर्माण केले. या भवनाच्या सौंदर्याला उपमाच नव्हती. दुरून पाहता क्षणीच त्या महालाची व्याप्ती व्यक्तीला आकर्षित करीत होती. तो महाल सर्व सुखसुविधांनी युक्त होता. खाण्यापिण्याचे भरपूर साहित्य तिथे ठेवण्यात आले होते. त्या महालातील सर्व खोल्या अतिशय सुंदरपणे सजविण्यात आल्या होत्या. जमिनीवर मौल्यवान कालीन अंथरण्यात आले होते. तर तेथील बिछाने इतके मऊ आणि स्वच्छ होते की पाहताच झोपण्याची इच्छा व्हायची. या महालाचे शिवम असे नाव ठेवण्यात आले. शिवम म्हणजे कल्याणकारी. ज्या महालामधून विनाशकारी योजना कार्यान्वित केली जाणार होती त्या महालाचे नाव दुर्योधनाने किती अर्थपूर्ण ठेवले होते, शिवम. महाल तयार झाल्यावर पुरोचन पांडवांना भेटला
आणि त्यांनी नवीन महालात काही दिवस राहावे यासाठी आग्रह केला. युधिष्ठिराला तो महाल इतका आवडला की त्याने लगेच पुरोचनाचे म्हणणे मान्य केले आणि आपली माता तसेच भावंडांसह तो तिथे राहण्यासाठी आला. महालात पाव ठेवल्याबरोबर युधिष्ठिराचे डोके भडकले. महालाच्या भीतींना लाख, तेल, सन यांचा दर्प येत होता. इथे आपल्या मृत्यूची पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे युधिष्ठिराला कळून चुकले. त्याने त्याच वेळी विदुराचा संदेशही आठवला. विदुराच्या म्हणण्याचा अर्थ काय होता ते त्याला आता कळले होते. त्याने कुंती माता आणि आपल्या भावंडांना सतर्क केले. म्हणाला, आपल्याला या भवनात जाळून मारण्याचा शत्रूचा डाव आहे. आपण घाबरण्याचे काहीही कारण नाही. आपण फक्त सतर्क राहायला हवे. चेहऱ्यावर आपण अशा कोणत्याही प्रकारची चिन्हे दाखवता कामा नयेत की त्यामुळे शत्रू सतर्क होईल. त्यांची चाल आपल्याला कळली आहे. हे जर त्यांच्या लक्षात आले तर ते दुसरे एखादे पाऊल उचलतील. खरोखरच दुर्योधनाची अशीच योजना होती. पुरोचनाने निर्माण केलेल्या या महालामध्ये पांडवांना मारून त्याला नेहमीसाठी निश्चिंत व्हायचे होते. पांडव आनंदाने नवीन महालात राहू लागले. काही दिवसानंतर पांडवांना भेटण्यासाठी एक आगंतुक आला. तो म्हणाला, राजकुमार, मी हस्तिनापुराहून आलो आहे. महात्मा विदुराने मला पाठवले आहे. विदुर आपला शुभचिंतक असल्याचे युधिष्ठिराला माहीत होते. त्यामुळे त्याने विचारले, कसे काय येणे केलेत? काका विदुर यांनी तुम्हाला कशासाठी पाठविले आहे? मी सुरुंग खोदण्यात तज्ज्ञ आहे. लाकूड आणि सन यांना आग खूप वेगाने ग्रहण करते, पण ती सुरुंगात जात नाही. आलेला आगंतुक म्हणाला, दुर्योधनाने पुरोचनाला आदेश दिला की महिन्यातील कृष्ण पक्षात मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही सर्वजण गाढ झोपेत असताना या महालाला आग लावावी. दुर्योधनाला या खेळीवर युधिष्ठिर फक्त आह म्हणू शकला. तुम्ही अजिबात घाबरू नका, आगंतुक म्हणाला. या दरम्यान मी महालाच्या एखाद्या सुरक्षित कोपऱ्यात एक सुरुंग तयार करून ठेवतो. त्यामुळे या महालाला आग लागताच तुम्ही या सुरुंगातून सुखरूप बाहेर पडू शकाल. असे म्हणून तो आगंतुक महालाच्या एका गुप्त भागात पोहोचला आणि सुरुंग खोदण्याच्या कामाला लागला. त्याने आपले काम इतक्या सावधपणे आणि दक्षपणे केले की पुरोचनाला त्याचा जरासुद्धा पत्ता लागला नाही. सुरुंग बनवून तयार झाला. आता पांडवांना प्रतीक्षा करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पुरोचनाच्या आधीच त्यांनी आपली कामगिरी फत्ते करायची होती. कुंतीने त्या दिवशी वारणावतामधील लोकांना आपल्या महालामध्ये जेवणासाठी बोलवले. लोक अतिशय आनंदाने त्या महालात आले आणि पांडवांसोबत मिळून मिसळून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. मध्यरात्र होण्याच्या आधीच जेवणे संपली. पांडवांनी पाहुण्यांना निरोप दिला. तसेच स्वतः आपसात निर्णय घेऊन टाकला की आता आपण हा महाल लवकरात लवकर सोडायला हवा. मध्यरात्रीच्या सुमारास 4 भाऊ माता कुंतींसह एक एक करून त्या गुप्त सुरुंगातून बाहेर निघून गेले. फक्त भीम एकटा त्या महालात राहिला, कारण त्या महालाला आग लावण्याचे काम आता त्यालाच करायचे होते. पुरोचन आपल्या खोलीत गाढ झोपला होता. भीमाने सर्वात आधी त्याच्या खोलीला आग लावली. ती आग लगेच सर्व महालात पसरली. या दरम्यान भीम सुरुंग मार्गाने बाहेर निघून गेला होता. आगीच्या ज्वाळा आकाशात वरपर्यंत जात होत्या. वारणावतामधील नागरिक एका क्षणात जागे झाले. आगीमध्ये पांडवांचा महल वाईटरित्या जळताना पाहून एकच गोंधळ उडाला. त्या महालात पांडव आपल्या मातेसह राहत होते. त्यांचा अशा प्रकारे दुःखद अंत पाहून वारणावतामधील नागरिकांचे काळीज हेलावून गेले. ही बातमी लगेच सर्वत्र पसरली की महालाला लागलेल्या आगीत 5ही पांडव माता कुंतींसह जळून खाक झाले. दुसऱ्या दिवशी त्या महालात एक स्त्री आणि तिच्या 5 पुत्रांचे मृतदेह आढळून आले. वास्तविक पाहता ती स्त्री आपल्या 5 तरुण मुलांसह त्या रात्री महालात जेवणासाठी आली होती. त्या रात्री त्यांनी इतके काही खाल्ले पिल्ले होते की नशेच्या धुंदीत ते सर्वजण महालातच झोपी गेले होते. दुर्योधनाला त्या अग्निकांडाची माहिती कळाल्यावर त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला की किती सहजपणे त्याची योजना यशस्वी झाली होती. आपले शत्रू आता मार्गातून दूर झाले म्हणून तो अतिशय आनंदी झाला होता. वर दाखविण्यासाठी त्यांनी खूप दुःख व्यक्त केले. तसेच सर्व राज्यात आपल्या चुलत भावांच्या अकाली निधनामुळे दुखवटा पाळण्याचे आदेश दिले. पांडव मात्र जिवंत होते. ते सुरुंगातून बाहेर पडल्यावर एका नदी किनाऱ्यावर आले. नदीच्या काठावर आधीपासूनच एक नाव सज्ज ठेवण्यात आली होती. त्या नावेवर विदुराने पाठविलेला नावाडी त्यांची वाट पाहत होता. नावाड्याने पांडवांना नावेत बसविले आणि नदीच्या पलीकडे नेऊन सोडले. नदीच्या दुसऱ्या बाजूला अतिशय भयानक असे जंगल होते. पांडवांनी त्या जंगलाचा रस्ता धरला. जोपर्यंत संकट पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत हस्तिनापूरपासून दूर असलेल्या एखाद्या एकांत ठिकाणी राहण्याची त्यांची इच्छा होती. जंगलात भटकत भटकत पांडव खूप दूर निघून आले. चालून चालून ते खूप थकले होते. भीमाची शारीरिक स्थिती जरा मजबूत असल्यामुळे तो आपल्या भावांना धीर देत असे आणि खांद्यावर घेऊन पुढे जात असे. एके ठिकाणी सर्व भाऊ थकले आणि एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. भीम म्हणाला, तुम्ही सर्वजण विश्रांती घ्या. मी जवळपास कुठून तरी पाणी घेऊन येतो. थोड्या वेळानंतर भीम पाणी घेऊन परत आला तेव्हा त्याने पाहिले की 4ही भाऊ मातेसह गाढ झोपेत आहेत. आपले भाऊ आणि मातेसाठी भीमाचे मन भरून आले. आज ते जंगलात भटकत होते
आणि त्यांना जमिनीवर झोपावे लागत होते. वास्तविक पाहता त्यांची जागा तर महालात होती, पण विधिलिखित काही वेगळेच होते. भीमाने त्यांना शांतपणे झोपू दिले आणि तो पहारा देऊ लागला. त्या वनात एक राक्षस राहत होता. त्याचे नाव होते हिडिंब. तो मानवभक्षी होता. वनात मानवाचा गंध आल्यावर त्याच्या नाकपुड्या फुरफुरल्या. तो आपली बहीण हिडिंबाला म्हणाला, हे पहा, वनात काही मानव आले आहेत. तू त्यांना घेऊन इकडे ये. आज चांगली मेजवानी करू. पांडवांना आणण्यासाठी हिडिंबा निघाली. एका झाडाखाली 4 पुरुष आणि 1 स्त्री झोपलेली होती. तसेच एक मजबूत देहयष्टीचा पुरुष त्यांना पहारा देत होता. हिडिंबा एकटक भीमाला पाहत राहिली. पहिल्या नजरेतच भीम तिला आवडला. ती आपल्या भावाने दिलेला आदेश विसरून गेली आणि एका सुंदर तरुणीचा वेश धारण करून भीमाकडे गेली. म्हणाली, ऐक, मी हिडिंबा आहे. माझ्या भावाने तुला पकडून आणण्यासाठी पाठविले आहे, कारण त्याला तुम्हाला खायचे आहे. मी मात्र तुझ्यावर अपार प्रेम करू लागली आहे. तू जर माझ्याशी लग्न केलेस तर मी तुम्हाला माझ्या भावांपासून वाचवेल. भीम म्हणाला, मी तुझ्या भावाला घाबरत नाही. तू किंवा तुझा भाऊ आम्हाला हातही लावू शकत नाहीत. नादानपणा करू नकोस माणसा, हिडिंबा म्हणाली. हिडिंब इथे येईल आणि तुमचे प्राण संकटात सापडावेत असेही होऊ शकते, पण असे होऊ नये म्हणून तू माझे म्हणणे ऐकले तर श्रेयस्कर होईल. भीमाला मात्र हिडिंबाचे म्हणणे मान्य नव्हते. हिडिंबने काही वेळ आपल्या बहिणीची वाट पाहिली. उशीर होत आहे असे पाहून तो स्वतःच्या त्या माणसांचा शोध घेण्यासाठी निघाला. भीमाने त्या विशालकाय राक्षसाला आपल्याकडे येताना पाहिले. तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी तो सज्ज झाला. पुढच्याच क्षणी ते दोघे पर्वताप्रमाणे एक दुसऱ्याशी भिडले. दोघेही शक्तिशाली होते. त्यांच्या हाणामारीने धरती कंप पाहू लागली आणि वातावरणात धुळीचे ढग निर्माण होऊ लागले. राक्षस जोरजोराने आरडाओरडा करीत भीमाला पटकवण्याचा प्रयत्न करीत होता. राक्षसाची गर्जना आणि आदळ आपटीचे आवाज ऐकून झोपलेले भाऊ आणि मातेची झोप उडाली. जवळच एका सुंदर मुलीला पाहून कुंतीने विचारले, कोण आहेस तू? माझ्या मुलाशी का लढत आहात? हिडिंबा म्हणाली, हा माझा भाऊ हिडिंब राक्षस आहे, जो तुम्हाला खाण्यासाठी इथे आला आहे. कुंती म्हणाली, हा तर अत्याचार आहे. तू आपल्या भावाला थांबवत का नाहीस? तुम्हाला वाचविण्याचा माझा विचार आहे, पण भीमाने माझा प्रस्ताव नाकारला आहे. प्रस्ताव? कसला प्रस्ताव? मी त्याला असे म्हणाले की त्याने माझ्यासोबत विवाह केला तर मी सर्वांना वाचवून तुम्हाला आकाशमार्गे सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. हिडिंबा म्हणाली, पण भीमाने माझे म्हणणे ऐकले नाही आणि तोपर्यंत माझा भाऊ इथे आला. युधिष्ठिर, अर्जुन, नकुल आणि सहदेव सर्वजण हिडिंबाचे बोलणे ऐकल्यावर जोशात आले आणि राक्षसासोबत लढण्यासाठी भीमाकडे धावत गेले. भीम म्हणाला, तुम्ही मध्ये पडू नका. या राक्षसासाठी तर मी एकटाच पुरेसा आहे. असे म्हणून भीमाने हिडिंबाला 2 हात धरून वर उचलले आणि जोराने जमिनी वादळले. जमिनीवर पडताच हिडिंबने प्राण सोडला. भीमाने हिडिंबवर एक नजर टाकली. मग तो आपली माता आणि भावंडांसोबत पुढे निघाला. तो हिडिंबेसोबत बोलला सुद्धा नाही. हिडिंबा मात्र भीमाशिवाय राहू शकत नव्हती. तीही त्यांच्या मागे मागे चालू लागली. भीमाला ही गोष्ट आवडली नाही. तो रागाने तिला म्हणाला, हे सुंदरी, तुला आमच्या मागे मागे येण्याची काहीच आवश्यकता नाही. नाहीतर मग मला नाईलाजाने तुझ्या भावाचे जे केले तसेच तुझेही करावे लागेल. हिडिंबाचे डोळे भरून आले. ती कुंतीकडे याचना करीत म्हणाली, हे माता, आता तूच भीमाला समजावून सांग. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माझ्याशी विवाह करण्याचा कृपा करून त्याला आदेश द्या. कुंती गोंधळात पडली. युधिष्ठिर जवळच उभा होता. त्याला हिडिंबेची दया आली. तो म्हणाला, भीमा, तू अशा स्त्रीचे प्रेम ठोकरू नये, जी मनाने आणि प्राणापासून तुला स्वीकारण्यासाठी तयार आहे. तशी तिची मनापासून इच्छा आहे. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे शेवटी भीमाने हिडिंबाशी विवाह केला. याच विवाह संबंधातून कालांतराने घटोत्कच नावाचा वीरपुत्र जन्माला आला. श्रोते हो, लक्षात ठेवा, घटोत्कच हे नाव आपण महाभारतामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेले आहे आणि पुढे ऐकणार आहोत. भीम अशा वीरपुत्राचा पिता झाला. वीर घटोत्कचाने आपल्या वडिलांना संकटाच्या वेळी नेहमीच मदत केली. तसेच शेवटी युद्धाच्या वेळीही त्याने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली. पांडवांचे वन भटकणे सुरूच होते. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून पांडवांनी आपला वेश बदलला होता. या भटकंतीचा शेवट कुठे आणि कसा होणार हे काही त्यांना माहीत नव्हते. ते फक्त नदी, नाले आणि डोंगर पार करीत सतत पुढे चालले होते. हस्तिनापूर खूप मागे राहिले होते आणि पुढे तर शेवट नसलेला अंतहीन मार्ग होता. मार्गात त्यांना मत्स्य, पांचाळ, विचक, त्रिगर्त असे देश लागले. ते कुठेही जास्त काळासाठी थांबले नाहीत. आपल्या मुलांची अशा प्रकारची दीनहीन अवस्था पाहून कुंती मनातल्या मनात दुःख करीत होती, रडत होती. एके दिवशी तिला राहावले नाही. तिने आपल्या मुलांना विचारले, शेवटी अशा प्रकारे आपण कुठपर्यंत भटकत राहणार आहोत? युधिष्ठिराने उत्तर दिले, माते, तू घाबरू नकोस. सध्या आमच्यासमोर कोणतेही ध्येय नसले तरीही मला पूर्ण खात्री आहे की योग्य संधी येताच आम्हाला आपला मार्ग नक्की सापडेल. इतके बोलून युधिष्ठिर माहीत नसलेल्या दिशेने चालू लागला. माता आणि भाऊ त्यांच्या मागोमाग चालू लागले. युधिष्ठिराचे म्हणणे खरे निघाले. एक दिवशी ते सर्वजण एका सरोवराच्या काठावर विश्रांती घेत होते.
तेव्हा योग्य मार्गाचा निर्देश देणारा त्यांच्याकडे आला. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर महर्षी व्यास होते. वास्तविक पाहता ते त्यांचे खरे आजोबाच होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून व्यास परेशान झाले. म्हणाले, हे मी काय पाहत आहे? आपले राज्य सोडून तुम्ही इकडे असे का भटकत आहात? त्यावर पांडवांनी त्यांना सुरुवातीपासून आत्तापर्यंतची सर्व कथा सांगितली. ते ऐकून व्यास अतिशय दुःखी झाले. म्हणाले, नशिबातील भोग कोणीही टाळू शकत नाही. तरीही तुम्ही धीराने सर्व परिस्थितीचा मुकाबला केलात तर सर्व संकटांवर मात करू शकाल. आता तुम्ही एकचक्र नगरीला जा. ती अतिशय सुरक्षित जागा आहे. तिथे तुम्ही ब्राह्मणांच्या वेशात राहा. वेळेची प्रतीक्षा करा. एक दिवस नक्की असा येईल की त्यावेळी तुम्हाला तुमच्या तत्वांचा विजय होईल. गेलेले वैभव तुम्हाला परत मिळेल. महर्षी व्यासांचा आशीर्वाद घेऊन पांडव एक चक्रनगरीच्या दिशेने निघाले. एक चक्रनगरीत त्यांनी एका ब्राह्मणांच्या घरी आश्रय घेतला. ते स्वतःही ब्राह्मणांच्या वेशात होते. पाचही भावंडे दिवसभर नगरात भिक्षा मागत असत आणि संध्याकाळी सर्व साहित्य मातेसमोर ठेवत असत. माता त्या भिक्षेच्या साहित्याचे 2 भाग करीत असे. एक भाग भीमाला देत असे आणि उरलेला एक भाग चारही भावंडांना वाढत असे. एके दिवशीची गोष्ट आहे. ज्या ब्राह्मणाच्या घरात पांडव राहत होते त्या घरी दुःखाची काळी छाया पसरली. कुटुंबातील प्रत्येक सदस्य रडत होता. रडण्याचा आणि दुःख व्यक्त करण्याचा आवाज ऐकून पांडव आपल्या मातेसह लगेच ब्राह्मणांकडे गेले आणि त्याला विचारले, तुम्हाला कोणता त्रास होत आहे? तुम्ही इतके रडत का आहात? ब्राह्मण आपले अश्रुपुशीत म्हणाला, आमच्या दुःखाला काहीही अंत नाही. आमचे शहर एका भयानक राक्षसाच्या त्रासाने पीडित आहे. हा राक्षस शहराच्या सीमेवर राहतो. त्याचा असा आदेश आहे की रोज संध्याकाळी त्याला एक गाडीभर अन्न, 2 बैल घेऊन प्रत्येक कुटुंबातील एकेका सदस्याने आळीपाळीने त्याच्याकडे जावे तरच तो आम्हाला इथे राहू देणार आहे. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या कुटुंबातील एक सदस्य एक गाडीभर अन्न आणि 2 बैले घेऊन त्यांच्याकडे जात असतो. राक्षसाची भूक इतकी अफाट आहे की गाडीभर अन्न, 2 बैल खाल्ल्यावरही तो हे सर्व घेऊन येणाऱ्या कुटुंबातील सदस्यालाही खाऊन टाकतो. आम्ही त्या राक्षसाचे काहीही वाईट करू शकत नाहीत कारण तो अतिशय बलशाली आहे. आज आमच्या कुटुंबाची पाळी आहे. आज आमच्या कुटुंबातील एका सदस्याला राक्षसासाठी भोजन साहित्य घेऊन जावे लागणार आहे. तो मग कधीच परत येणार नाही. म्हणूनच आम्ही रडत आहोत. हे ऐकून पांडव स्तब्ध झाले. 5ही भावंडांच्या मुठी संतापाने आवळल्या गेल्या. कुंतीने ब्राह्मणांचे सांत्वन केले आणि भीमाला म्हणाली, भीम, राक्षसासाठी जेवणाचे साहित्य घेऊन आज तू जा. जशी आज्ञा माताजी. भीम जाण्यासाठी वळला. तोच त्याला अडवून युधिष्ठिर मातेला म्हणाला, माते, भीमाला पाठवू नको. भीमाची आपल्याला गरज आहे. भीमाला आम्ही संकटात टाकू शकत नाही. अर्जुनाचीही आपल्याला गरज आहे. त्यालाही राक्षसाकडे पाठविणे योग्य होणार नाही. नकुल आणि सहदेव आमचे लहान भाऊ आहेत. त्यांना पाठविणे अन्याय होईल. मी परत आलो नाही तरी भीम आणि अर्जुन शत्रूशी मुकाबला करायला समर्थ आहेत. मी तुझ्या भावनांचा आदर करते युधिष्ठिर, कुंती म्हणाली, पण माझाच निर्णय योग्य आहे. तुम्ही भीमाला राक्षसाकडे जाऊ द्या. तो विजयी होऊन परत येईल. भीमाने एका गाडीत सर्व अन्न भरले आणि त्या गाडीला 2 बैल जुंपून तो शहराच्या सीमेच्या दिशेने निघाला. त्या राक्षसाचे नाव होते बकासूर. तो उपाशी व्याकुळ होऊन आपल्या जेवणाची वाट पाहत होता. जाणून बुजून भीम तिथे उशिरा पोहोचला. भीमाने बैल लपवले आणि ओरडून राक्षसाला आवाज दिला, हे बकासुरा, ये, मी तुझ्यासाठी जेवण आणले आहे. बकासूर धावत पळत बाहेर आला. भीमाने त्याला येताना पाहिले आणि म्हणाला, बस बस, तिथेच थांब. आता बघ मी कसा खातो. असे म्हणून भीम स्वतःच 2 हातांनी अन्न उचलून खाऊ लागला. बकासूर आधीपासूनच भुकेने व्याकुळ झाला होता. वरून भीमाचे असे वागणे पाहून तो संतापाने थरथरू लागला. तो ओरडून म्हणाला, तू कोण आहेस? माझे अन्न खाण्याचा तुला काय अधिकार आहे? भीमाने काही उत्तर दिले नाही. तो शांतपणे अन्न सेवन करीत राहिला. बकासुराचा संताप वाढत चालला होता. भीमाला तर तेच हवे होते की त्याने संतापून बेकाबू व्हावे, कारण भूक आणि संताप यामुळे भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते. तो भीमाजवळ गेला आणि त्याच्या पाठीवर 2-4 जबरदस्त वार केले. भीमावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो बकासुराकडे लक्ष न देता मजेने जेवण करीत होता. बकासूर ओरडून म्हणाला, हे माझे अन्न आहे. तू ते खाऊ शकत नाहीस. माझे बैल कुठे आहेत? भीम म्हणाला, बैल बिचारे गवत खात असतील. मला याचेच वाईट वाटते की आज तुला काहीही खायला मिळणार नाही. आणि हे बघ, मला शांतपणे खाऊ दे. जेवण करीत असताना अशा प्रकारे तुझे आरडाओरडा करणे आणि मारामारी करणे मला जराही आवडले नाही. बकासुराच्या संतापाला आता काही सीमा उरली नव्हती. त्याने पुढे होऊन भीमावर आणखीन 2-4 वार केले. भीमाने त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही. तो शांतपणे खात राहिला. आपल्या वाराचा भीमावर काहीही परिणाम होत नाही असे पाहून त्याने भीमाला गाडीतून ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो भीमाला जराही हलवू शकला नाही. भूक आणि थकवा यामुळे बकासूर परेशान झाला होता. दात खात तो म्हणाला, मी म्हणतो तू इथून पळून जा, नाहीतर मी तुला खाऊन टाकील. भीम म्हणाला, होय, तुझ्यासाठी जेवण घेऊन येणाऱ्या बिचाऱ्या गरीब लोकांना तू आत्तापर्यंत खातच आला आहेस, पण यापुढे मात्र तू असे कधीही करू शकणार नाहीस. बकासूर भुकेने व्याकुळ झाला होता आणि भीमाशी हाणामारी करू थकला होता. क्रोध आणि निराशेमुळे त्याचे मानसिक संतुलन ढळले होते. तो ओरडून जरासा पुढे येताच भीमाने त्याला आपल्या दोन्ही हातांनी उचलले आणि जमिनीवर आदळले.
या एकाच हल्ल्यात बकासुराचा जीव गेला. भीमाने त्याच्या मृतदेहाचा पाय धरला आणि त्याला ओढत ओढत शहराच्या प्रवेशद्वारावर आणून टाकले. बकासुराचा मृत्यू झाल्याची बातमी शहरात पोहोचल्यावर लोकांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी भीमाचे भव्य स्वागत केले. सर्वजण असा विचार करीत होते, भीमामध्ये नक्कीच अलौकिक शक्ती. हे जे क्षत्रियाचे काम आहे ते एका ब्राह्मणाने करून दाखविले आहे. पांडव थोडे घाबरले. यामुळे आपली वास्तविकता तर उघड होणार नाही ना, अशी त्यांना भीती वाटू लागली. त्यांनी लगेच एक चक्रनगर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण जायचे कुठे? शेवटी कुठपर्यंत लोकांच्या नजरा चुकवीत असे लपत राहणार? एके दिवशी तिथे एक तपस्वी फिरत फिरत आला. त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की पांचाळ देशाचा राजा द्रुपद आपली कन्या द्रौपदीचे स्वयंवर करीत आहे. स्वयंवरात सहभागी होण्यासाठी देशविदेशातून अनेक राजकुमार येत आहेत. ही बातमी पांडवांना कळाल्यावर त्यांनी असा विचार केला की त्यांनीही या स्वयंवरात सहभागी व्हायला हवे. शेवटी तेही तर राजकुमारच आहेत. मग त्यांनी नगरातील लोकांचा निरोप घेतला आणि ते पांचाळ देशाच्या दिशेने निघाले. संपूर्ण महाभारत कथा भाग 6 इथे समाप्त होत आहे. पुढील कथा संपूर्ण महाभारत भाग 6 मध्ये आपण ऐकणार आहोत.